काय चाललंय हे? तू इथे डिलिव्हरी का करतोयस? ऐक ना, काहीच वेगळं बोलू नकोस. जे काय आहे ते फक्त खरं सांग मला. तिकडे बघ. ताई, हे माझं काम आहे. ओके, म्हणजे मी ते डिलिव्हरी बॉय म्हणून जॉब करतोय. अरे पण का? तुझा जॉब? गेला माझा जॉब आणि खूप अचानक गेला. कंपनीने एकसाथ सगळ्यांचं डाऊन सायनिंग केलं आणि त्यात मला सुद्धा काढून टाकलं. कंपनीचं काय आहे, त्यांना माझ्या डेसिग्नेशनसाठी कोणीही मिळेल कमी पगारात काम करणारं. पण त्यानंतर मी सुद्धा खूप इंटरव्ह्यूज दिले पण कुठे काहीच वर्कआउट नव्हतं. शेवटी जे काम मिळालं ते घेतलं हाती आणि आता हे काम करतोय मी. घरात माहित नाही आणि कोणालाच नाही. तू अदिराला पण नाही बोलला? ताई, तू पण नको सांगूस प्लीज. अरे हे बघ, मी ना खूप मेक शुअर केलंय की माझी आयडेंटिटी कुठेच रिव्हील नाही होणार. इनफॅक्ट या लोकांनी मला नवीन नंबर सुद्धा दिलाय. त्यामुळे जेव्हा अदिराने मला कॉल केला होता ना, तेव्हा तिला कळलंच नाही ती कोणाला कॉल करते. आई, अदिरा आणि बाबा खूप होप्स लावून बसलेत ग माझ्याकडे. ते खूप डिसअपॉइंट होते. आणि आई तर तुला माहितीये ना, घर डोक्यावर घेईल. परत ती अदिराच्या माहेरी जाईल, तिथे काहीतरी सीन क्रिएट करेल, तुला त्रास देईल. मग परत पिंट्या दादा बोलेल की उगाच याचं लग्न लावून दिलं अदिरासोबत. ओके ओके ओके, शांत हो, शांत हो. स्ट्रेस नको घेऊस एवढा. मी आहे आणि तुला माहितीये मी आहे रोहन. तू माझ्याशी हे बोलू शकला असतास ना. अरे मी मदत केली असती. आई, पण तुझ्या डोक्याला कमी ताप आहेत का सांग ना. तिथे आई तुझ्या घरी येऊन बसली होती, तुझ्या डोक्याला ताप होता. आणि हा प्रॉब्लेम माझा आहे ना ताई. मला माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू दे ना. आणि इनफॅक्ट मी केलाय. ताई, तुला खरं सांगतोय, ही नोकरी काय इतकी पण वाईट नाही. फक्त थोडी दगदग होते. हे बघ रोहन, तुझी नोकरी वाईट आहे असं मी म्हणतच नाही. मुळात कुठलंच काम लहान मोठं नसतं. फक्त मला असं म्हणायचंय की तुझ्या क्वालिफिकेशन प्रमाणे तुला वेगळं काम मिळालं पाहिजे आणि तुझ्या टॅलेंटचा योग्य वापर झाला पाहिजे. त्याचा मोबदला मिळायला हवा. सोके का ताई, तो मिळेल तेव्हा मिळेल. रोहन ऐक, हे बघ थोडे पैसे. नाही प्लीज, पैसे नाही द्यायचे का तुम्हाला. माझा पगार कमी असला तरी नोकरी करतोय मी करेन कसं तरी मॅनेज. अरे रोहन, घरचे खर्च कमी आहेत का? आई बाबांची औषध आहेत. अदिराचा पाय फ्रॅक्चर झालाय, तिच्यासाठी डॉक्टरचं सगळं बघावं लागणार आहे. प्लस आता ती घरची शेगडी खराब झाली आहे. कसा करणार आहेस हा सगळा खर्च मॅनेज? आई, करेन ग मी कसं तरी मॅनेज. नाही, हे बघ, हे घे, घरच्या कामासाठी दिले तसं समज. नाही म्हणायचं नाही. काही हे आधी ठीक होतं.